कोकणात भातशेती करण्यात आता शेतकरी व्यस्त आहे। तसेच मुसळधार पाऊस पडत असल्याने रोप लावणी सुद्धा जोरात सुरू आहे। पण यावर्षी भातशेतीत वन्य प्राण्यांचा शिरकाव मोठ्या प्रमाणावरती झालाय। यामध्ये गवेरेडे मोठ्या प्रमाणात भातशेतीचं नुकसान करतात। नुकतीच लावण्यात आलेली भात रोपांचं नुकसान होतंय, त्यामुळे शेतकरी सध्या हवालदिल झालाय। सह्याद्री लगतच्या वेताळ बांबार्डे गावात 13 ते 15 गवेरेड्यांचा कळप भात शेतीचं मोठं नुकसान करत असल्याचं पाहायला मिळतंय। माझं म्हणणं असं आहे की आम्ही जी भातशेती करतो त्या भातशेतीला वन्य प्राण्यांपासून भरपूर त्रास आहे। उदाहरणार्थ आम्ही यावर्षी मी 10 ते 12 किलो एक काडीचा तरवा पेरतो, तर यावर्षी आमचं 10 किलोचा तरवा वन्य प्राणी म्हणजे गवेरेड्यांनी पूर्ण नुकसान केलं। म्हणजे पूर्ण जो तरवा आलेला लावणी लायक तरवा जो आलेला तो पूर्ण त्यांनी खाऊन संपूर्ण नुकसान केलं। मला परत तेवढा तरवा मला परत पेरावा लागला आणि पेरल्याच्या नंतर लावणी केली तरी लावणीत सुद्धा गवेरेड्यांचा कायम त्रास असतो। आम्ही किती त्यांना हाकवण्याचा प्रयत्न केला किंवा इतर काही मार्गाने त्यांना जरी पिटाळण्याचा प्रयत्न केला तरी ते काय परत येतच असतात आणि भरपूर नुकसान करतात। त्याशिवाय इतर सुद्धा प्राणी म्हणा, वांडर म्हणा किंवा केळली म्हणा किंवा ते सुद्धा प्राणी जे आहेत ते सुद्धा इतर म्हणा फळझाडांचं सुद्धा म्हणजे नारळ म्हणा किंवा इतर सुपारी म्हणा यांचं भरपूर नुकसान करतात। पावसापासून किंवा इतर नैसर्गिक जी आपत्ती आहे त्या आपत्तीपासून भरपूर नुकसान होतं। त्यात या वन्य प्राण्यांचा जो त्रास आहे, उदाहरणार्थ गवेरेडे म्हणा किंवा इतर प्राणी जे आहेत त्यांचा भरपूर त्रास होतो। तर माझं म्हणणं आहे शासनाने खास लक्ष घालून या वन्य प्राण्यांचा योग्य तो बंदोबस्त करावा, जेणेकरून आमचं शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही किंवा आम्हाला शेतकऱ्यांना त्याने नुकसान भरपाई द्यावी अशी आमची शासनाकडे प्राधान्याने मागणी आहे।